नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र विष्णू पाटील लोखंडे, जालना जिल्हा। आजचा आपला मिरची तेजीत आणि टोमॅटो आगीत याचं कारण सांगतो मित्रांनो तुम्हाला। आशा एक आशा आहे आणि आशा एक निराशा आहे। सध्या मी मिरचीच्या शेतात आहे। आठवण झाली मित्रांनो, तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनो, तुम्ही टेन्शन आता घेऊन सोडून द्या, कारण मी अनुभवला आता। हे बघा, ही मिरची आहे, नेमकी तोडणं चालल्या आणि पलीकडच्या साईडनं जाळीच्या साईडनं आपला टोमॅटो आहे। आता मी कोण सांगतो मिरची आगीत आणि मिरची तेजीत आणि टोमॅटो आगीत, याचं कारण सांगतो मित्रांनो। आशा एक आशा आहे आणि आशा एक निराशा आहे। कारण सांगतो मित्रांनो, टेन्शन कोण नाही घ्यायचं। ज्यावेळेस मिरचीला भाव नव्हते मित्रांनो, डायरेक्ट फवारणी बंद केली, कारण तोडाची मजुरी निघत नव्हती, खत औषधाचे पैसे निघत नव्हते। एक महिन्या अगोदरच सांगतो तुम्हाला मी, एक महिना दुर्लक्ष केलं। आता पहा का तेजी आली त्या मिरचीला, आणि मिरची कोकळली आता, कारण याच्यावर फवारण्या घेतल्याने। टोमॅटोला भाव होते, टोमॅटोवरच खर्च, मिरचीकडे दुर्लक्ष। म्हणून एक आशा आहे आणि आशा एक निराशा आहे। आशा एक आशा कशामुळे म्हणतो मित्रांनो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनो, की आता भाव पडलेले, ज्यांचा टोमॅटो चालू झाला नाही अजून त्यांना बिनधास्त सोय करणे, तर माझ्यासारखी हालत होईल बरं का। ज्यावेळेस मिरचीला भाव नव्हते तेव्हा सोय केली नाही, फवारण्या बंद केल्या, कारण खर्च परवडत नव्हता, आणि आता मिरचीला भाव आला। असं टोमॅटोमध्ये सुद्धा होऊ शकतं। आता आमच्या गावचे, मी जालना जिल्ह्यातून बोलतो, जाफराबाद तालुका, बोरखेडी गाव आहे, 10 प्लॉट चालू होते, कारण ते तेजीत होते। त्यांनी पुन्हा दुरी काढली, अक्षरशः मित्रांनो आता दुरीला ते खूप खर्च केला त्यांनी, पण आता भाव नाही। आता त्याच्यावर ते औषध मारून नाही राहिले, काहीच नाही, काही नाही, प्लॉट काढून टाकले। आता फक्त पूर्ण गावात मी चक्कर मारली, सर्वांची आता दुऱ्या, कारण भाव नसल्यामुळे शेतकरी काय करणार आहे, फवारणी त्यात तुटाळी पडली, पंक्चर झाले टमाटे। त्याच्यामुळं आता अशी आशा वाढली माझी, की टेन्शन घ्यायचं नाही आता। जसं आपण मिरचीकडे दुर्लक्ष केलं मी, आता भाव वाढले। असं होऊ शकतं की हा दुरीचा माल आता आऊट झाला, होणारच आहे समजा थोड्या दिवसात, पण ज्यांचा चालू झाला ना त्याने टमॅटोवर सोय करा। कुठं पाऊस पडला असन, चांगलं बुरशीनाशक घ्या, कीटकनाशक घ्या, थोडीफार फुलणी फुलाची पाकळी, थोडंफार खत खत, त्याला ड्रीप ना हो, पाठ पाण्यानं हो, थोडंफार खत द्या। कारण एका महिन्यात, या फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चचे पूर्णच जवळपास आपल्याला अशी आशा आहे, कारण आशावरच जीवन जगतो आपण, आणि आशा ठेवणं गरजेचं आहे, स्वप्न ठेवणं गरजेचं आहे, की कमीत कमी 400-500 तरी टोमॅटो जाईन। कारण आमच्या गावात सांगतो मित्रांनो, आमचं गाव टमाटो उत्पादक आहे, मी महाराष्ट्रातून बोलतो, पण आता सध्याच्या स्थितीला फक्त माझ्याकडे प्लॉट आहे गावामध्ये राहायला, कारण माझ्याबरोबर कोणी लागवड करेल नाही असं प्रत्येक गावात होऊ शकतं मित्रांनो। हे टोमॅटो संपतील, कारण त्यांनी नाही फवारण्या केल्या, कारण त्यांना पैसा कमवलेला आहे, आता ते फवारण्या करणार नाही, कारण आवक नाही राहिली त्याला। आता जास्त 100 रुपये कॅरेट, 150 रुपये कॅरेटनं परवडत नाही म्हणते ते, त्याने पैसा कमवलेला आहे, पण आपण कमवलेला नाही। आपण 100% सांगतो मला, एकदा तेजी मंदी जादा काळ राहणार नाही आता, कारण मिरचीवर सांगतोय तुम्हाला, एकच महिना अगोदर मंदी होती मिरचीवर, आता तेजीत आलं। असं टोमॅटोमध्ये सुद्धा होऊ शकतं। तर कृपा करून आपण जो खर्च केला, कमीत कमी खर्च वसूल करणं आहे मित्रांनो। टमाट्याकडं दुर्लक्ष करू नका। तुम्हाला आता मी टोमॅटो दाखवतो, काय नाही, फक्त हा पडदा आडवी मित्रांनो, आपलं आता चालू होण्यात आहे। मी आता पलीकडून जातो, हे बघा आपला टमाटा, कालच याच्यात तणनाशक मारलं, थोडं गवत झालं, कारण मी बी हिंमत हारलो होतो मित्रांनो। आता टमाट्याला भाव नाही, काय करावं काय नाही, पण मला अशा प्रकारे लागलेला आपला टोमॅटो। मस्त फुल सेटिंग आहे सगळे, कारण याला अजून 20-25 दिवस, एक महिनाभर जवळपास लागणारच आहे।
कारण हा जो तार काट्याचा खर्च, सुतळीचा खर्च, मजुराचा खर्च आपल्याला काढावा लागणार आहे. थोडंफार हलक्या मुलक्या साध्या सिंपल, कारण असं सोन्यासारखा माल वाया जाऊ देऊ नका मित्रांनो. येईन जसं माझ्यासोबत मिरचीचं झालं, जेव्हा भाव नव्हते तेव्हा मी सोय केली नाही मिरचीची. निराशा होऊन बसल्यापेक्षा कालपासून पुन्हा रात्री तर 12 वाजेपर्यंत झोप लागली नाही, कारण खर्च भरपूर होईल. पण आशेवर जेवण जगायचं आहे मित्रांनो. टेन्शन घेऊ नका, नक्कीच तेजी टोमॅटोला येणार. थँक्यू, धन्यवाद.